आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. काय ग, कशाला एवढी घाबरलीस? तो वारुळाचा शोध घेणारा माणूस परत आलाय. मला नंदिनी म्हणून हाक मारतोय. मला खूप भीती वाटतेय. तू थांब, मी आलो. तू इकडे थांब, मी लगेच आलो. ठीक आहे. बापरे. काय हो, सापडला का? तो माणूस पळाला. अहो, काही दिवस गायब होता तो, पण आता पुन्हा येऊ लागलाय. तो माणूस फक्त नंदिनीच्या शोधामध्ये इकडे आला असेल. तो परत आला की मला सांग, मी बघतोच त्याचं काय करायचं ते. यावेळी मात्र त्याला सोडणार नाही. हे बघ, आता अजिबात काळजी नको करूस. मी नंदिनी, तुला काय झालंय ग? मला बघून तू अशी का पळालीस? तुझ्या बाबांपासून तुला कसली भीती आहे? तू तू गंगाजवळच आहेस ना, की दुसरीकडे कुठे आहेस? तुझ्यासोबत असं घडतंय ऐकून माझं तुझ्यावरचं प्रेमच वाढलंय. यापुढे तुला काहीही कष्ट होणार नाही. मी फक्त अरुणसाठीच नाही, पण तुझ्यासाठीही प्रार्थना करेन. तुझ्या मनाप्रमाणे तुला मुलगा मिळो आणि तुझं आयुष्य सुखकर हो, हीच सदिच्छा आहे माझी. तुमचे खूप आभार ताई. मी तुम्हाला ताई म्हणून हाक मारू शकते ना? तू जानकी सारखी दिसतेस म्हणजे तू माझ्या गावातल्या सारखीच आहेस. तू निडरपणे बोलू शकतेस. ठीक आहे, तू हळद पट्टी लावलीस पुरेस आहे. तू जा, मी आराम करते. ताई, तुम्हाला एक सांगितलं तर वाईट नाही ना वाटणार? सांग ना. मी म्हणते म्हणून ही विभूती मंत्र जप करून लावून घ्या ना. तुला मंत्रजप सुद्धा येतो का? नाही नाही, मला नाही येत. पण एक काशी महाराज म्हणून महाराज आहे, हा, ते खूप शक्तिशाली स्वामी आहे. हा, त्यांना पाहायला ना रोज खूप गर्दी असते. हा. त्यांच्या हातून जर तुम्ही विभूती लावून घेतलीत ना तर लवकर बऱ्या व्हाल. मी पण त्यांच्याबद्दल ऐकून आहे हो, पण ते माझ्यासाठी मंत्रजाप करतील. मी सांगितलं ना तर नक्की करतील. चला घेऊन जाते, या. ठीक आहे. असं निराश होऊन बसल्याने काही होणार नाहीये. ती इथून तिथे तिथून इथे करून शेवटी महालामध्ये पोहोचलेलीच आहे. आणि तुमच्या भाच्याने पण तिला इथे थांबवलेले. आता आपण काय करायचं? जिच्यापासून पळत होतो तीच आपल्या मागे आली. आता मला कळत नाहीये आपण तिच्यापासून कसा बचाव करायचा. हाच विचार करून मला खूप टेन्शन येतंय. केरळात आपलं काम झालं नाही म्हणून मी तिचा खूप अपमान केलाय. तुमचं नेहमीच तिचा माझ्यावर राग असणं अगदी स्वाभाविक आहे.
या सगळ्या गोष्टी अनुभवता की नक्की माझा सूड घेणार असं अरे रे रे दिसतंय. रे रे अहो काय बोलताय तुमच्या भरोशावर मीच आहे. अहो तुम्हीच अशा घाबरलात तर मग माझं कसं होणार आहे? अरे रे देवा. कौन है? हिंदी हिंदी है बोल मला. दरवाजा उघडा आहे. नमस्कार स्वामी. अरे बेटी तुम हो. मैं तो घबरा गुबरा हो गया लगा भैरवी आ गई. राक्षसाचं नाव घेतलं आणि राक्षस हजर आहे. घाबरून गारटलोय. तुम्हाला अचानक एवढी थंडी कशी वाजते? मी एसी बंद करू का? बेटा ही थंडी नाहीये. त्याचं काय नेपाळमध्ये भूकंप आला ना. बॉडी व्हायब्रेट होऊन सिग्नल देते. स्वामी, तुम्ही नेपाळमध्ये आलेल्या भूकंपाबद्दल इथे बसून सांगताय. खरंच किती दूरदृष्टी हो तुम्हाला स्वामी. दूरदृष्टी नाही ग, दुर्दैवाने अडकलेलो आहे. काय ग, त्यानं माझ्या शेजारच्या खोलीत थांबायला सांगितलं होतं ना, आणि मग तू तिला इथे का घेऊन आलेली आहेस? जा तिला शेजारच्या खोलीत घेऊन जा. जा जा. शेजारच्या खोलीतच थांबल्यात त्या. त्यांच्या पायाला थोडी जखम झालीये. मी हळद लावलीये त्याला, पण स्वामींकडून विभूती मंत्र जप करून घेण्यासाठी मी इथे घेऊन आले. कोण मी यांना मंत्र जप देऊन टाकू काय? तुमच्या शक्तीबद्दल मला सगळं ठाऊक आहे स्वामी. आता हिचं पण सुरू झालंय. तुमच्या हाताने विभूती द्या ना स्वामी. ओके बेटी, मी देतो. हा तू जा. ठीक आहे स्वामी. तुम्ही विभूती घेऊन या. हा टक लावून बघते. बापरे, मला वाटलं ही जाते इथं दाराचं कुलूप लावते. गप्प बस रे. मी मेहनतीने मिळवलेलं चक्र तुम्ही इथे चोरून आणणार आणि मी तुमचा पाठलागही करणार नाही. तुला कोणी सांगितलं की ते चक्र आमच्याकडे आहे म्हणून? ते चक्र यानेच आणलंय असं तू फोनवर सांगितलंस ना. हा तुझ्या सोबत आहे म्हणजे तुम्ही दोघांनी मिळून योजना आखलीये आणि चक्र लपवलंय असाच अर्थ होतो. मी एखादी गोष्ट मिळवायची ठरवली तर मी ती मिळवतेच. मी माझ्या हक्काची वस्तू तुमच्या सारख्या विश्वासघात करणाऱ्या माणसाच्या हाती लागू देणार नाही. या चक्राच्या शक्तीचा शोध मी लावलाय. चक्र मिळवायची योजना मी आखलीये. यावर हक्क गाजवणारे तुम्ही दोघं कोण आहात? माझ्या सोबत विश्वासघात केलाय, पण तुम्ही माझ्या सोबतीचे आहात म्हणून मी तुम्हाला माफ करून सोडते. आणा ते चक्र, द्या इकडे मला. तुझं असंही सगळं सुरळीतच सुरू आहे ना? तुझ्या तंत्र मंत्र विद्येचा वापर करून तू तुझं आयुष्य जगणार. ते चक्र आहे ना, ते नीळकंठकडेच राहू दे. यावर हक्क सांगणारी तू कोण आहेस ग? चक्र आमच्याकडून हिसकावून घेणारी तू कोण ग? या चक्रावर फक्त माझा हक्क आहे. या चक्रावर हक्क तुझा कधीपासून झाला? जेव्हापासून मी त्या चक्रासाठी सगळा त्याग केला तेव्हापासून मी त्याची मानकरी आहे. त्याग केल्याने मानकरी ठरत असतो तर हा माणूस सुद्धा त्या चक्राचा हकदार आहे. ते चक्र याच्याकडेच राहील. तुम्ही म्हणाल तसं. मी ते चक्र मिळवूनच दाखवेन. आम्ही नाही दिलं तर काय करशील तू?
याचे हात पाय मुरगळून याला कायमच अंथरुणावर लोळले. करून दाखव बघू. त्यांच्याबद्दल तुम्हाला काही ठाऊक नाही. तुम्ही या ना, आव्हान देऊ नका. उगाच काही बाई बोलू नका. मी आपल्या बेडवर बसून राहील. हिने केलेल्या सगळ्या तंत्रमंत्राने शत्रूला काही इजा झाली नाही. ते उलटफेर करून हिच्या जवळच आलाय. म्हणून तू अजिबात काळजी करू नको. ही तुझं काहीही वाकडं करू शकत नाही. मला तू साधारण समजलीस काय ग? आता तुझ्या डोळ्यासमोर मी काय करून दाखवते तेच बघ. तेच झालं ना. मजा आली की नाही? मी सांगितलं होतं ना तुला काहीच जमणार नाही म्हणून. अच्छा, माझी मस्करी करताय का? वेळ न दवडता चक्र माझ्या हाती द्या. हॅलो, तुमची शक्ती मला काहीच करू शकणार नाही हे माहिती झाल्यावर मी कशाला मग घाबरू? ते चक्र मी तुला कशाला देऊ? कशाला तू सांग आता. निवांताने इकडून चल चल. कळती गो. तुला करू? सोड त्याला. गळा थांबते माझा, गळा थांबते. देवी, आम्हा दोघांमध्ये भांडण सुरू आहे. तू मध्यस्थी करू नकोस. तुझी आणि अरुणची जुनी ओळख तू माझ्यापासून लपवलीस. म्हणजेच तू मला मूर्ख बनवत होतीस ना. मी माझ्या कामासाठी तुला इथे महालात आणलं होतं. आता स्वतःचं काम काढून घेण्यासाठी तू माझा वापर करायला बघतेस. तुला फक्त तुझं काम साधायचंय हे मला कळलंय. कसली बाई आहेस? फ्रॉड, लव्वाड, खोटी बाई आहेस तू. बरोबर बोलली. जिथे तू असशील तिथे मी येणार नाही आणि जिथे मी असेल तिथे तू यायचं नाही. तू आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून निघून जा. मी नाही जाणार. ते चक्र माझ्या हाती लागेपर्यंत मी इथेच राहणार आहे. तुला इथून कसं घालवायचं मला माहितीये. तू कोण आहेस हे लोकांसमोर उघड करेन मी. जा, जाऊन बोल ना. माझ्या सोबत तुलाही घराबाहेर यायचं असेल तर जाऊन सांगू शकतेस. जा ना, काय बघतेस? गंगाला मारायला तूच मला इथे आणलंस ना. तू माझ्याबद्दल सांग, मी तुझ्याबद्दल सांगते. पण बाहेर जाणार नाही. तुलाच बाहेर जावं लागेल. मग आता मी काय करायचं? माझ्या येण्याचा उद्देश काय आहे हे अरुणला माहितीये. आधीची भैरवी आणि आत्ताच्या भैरवीमध्ये काय फरक आहे त्याला चांगलंच ठाऊक आहे. पण तू मला इथे कशासाठी घेऊन आली होतीस हे मी सांगितलं तर सगळा आरोप तुझ्यावर येईल. काय विचार करतेस? आरोप स्वीकारायला तयार आहेस का? सांग ना. तुला हरवणं माझा उद्देश नाही. मला फक्त ते चक्र हवंय. आणि ते चक्र तुम्ही देणार आहात की नाही? चक्राच्या मदतीने अजून एक काम.
करायचं बाकी आहे. अरे काय तुम्ही पण यांच्यासोबत भांडत बसला तुम्ही. पावर गेलेली ट्यूबलाइट आहे ही. बघा ना चक्र नाही देऊ शकत आहे. तुम्ही इथून निघून जा, नाहीतर तुमच्यावर लिंबू फिरवीन. हा ए ते चक्र तुमच्याकडे ठेवून घ्यायचं असेल तुम्हाला, पण ते कसं काढून घ्यायचं ते मला चांगलंच माहितीये आणि मी ते काढूनच दाखवेन. हं. हे अशी काय बोलून गेली. हिची नजर आता त्या चक्रावर आहे, त्यामुळे ते जपून ठेवण्याची जबाबदारी तुझी आहे. ते चक्र आहे ना, जबाबदारी आहे ना. मी सांभाळून ठेवे ना माझ्याकडे. हा काळजी करू नका. त्या गंगाच्या शरीरात नंदिनी कधी पण शिरू शकते, तलवारीच्या धारेवर असल्यासारखी सध्याची आपली परिस्थिती झालेली आहे. धोका येण्या अगोदरच गंगाला मारण्याचं ठरवलं होतं, पण ती हातातून निसटली. गंगाच्या हातावर त्रिशूळाची रेष आहे, म्हणून तिचं नशीब तिला साथ देतं, म्हणून तिचा जीव वाचतो. कळलं का तुला? आताच नाही, यानंतर सुद्धा तिच्या विरोधात काही योजना केल्या तरी ती अखेरच्या क्षणी वाचेल. मग आपण गंगाला काहीच करू शकणार नाही का स्वामी? होऊ शकतं. मला गंगाची कुंडली पाहावी लागेल. तिच्या कुंडलीत वाईट वेळ कळली तरच आपण संधी साधून या गोष्टीचा फायदा घेऊ शकतो आणि तिला संपवू शकतो. मग लगेच पाहून घ्या ना स्वामी. माते भगवती, माझं रक्षण कर. माते भगवती, मला मार्ग दाखव. इथून 4 दिवसानंतर गंगाचा चंद्र अष्टम स्थानी येणार आहे. त्या दिवशी तिची सगळी शक्ती कमी होईल. त्याच वेळी तिला दैवी शक्ती मदत नाही करू शकणार. त्यामुळे आपल्याला फायदा होऊ शकेल. ती वेळ कोणती आहे हे पण सांगा ना, मी तिला संपवून टाकतो. येणाऱ्या मंगळवारी रात्री 11:30 तिच्या कुंडलीत मृत्यूचा योग आहे. गंगाला संपवण्यासाठी तिच्या कुंडलीप्रमाणे तिचा मृत्यू योग तिच्या कुंडलीप्रमाणे मी सांगतोय तोच योग्य आहे. मरण्याचं मुहूर्त काढून दिला ना स्वामी, ते मी साध्य करेन. यावेळी गंगाचं वाचणं अशक्यच आहे. कार्य करणं काही मोठं काम नाही, पण आपण गुन्हेगार म्हणून सिद्ध नाही झालो पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. अडकणार नाही स्वामी. यावेळी हुशार माणसांना कामाला लावून कार्य मी संपन्न करतो. गंगाला मारण्याची बातमी लवकरच ऐकवतो तुम्हाला. येतो मी. गंगा, तुझं आयुष्य संपणार आहे. तुझी कुंडली काय कामाची?
एवढे कष्ट कशाला घेताय? तुम्ही सांगितलं असतं तर काम दुसऱ्याने केलं असतं ना. ते जानकीताईंना मोगऱ्याची फुलं खूप आवडायची असं गंगा सांगत होती, म्हणून मी स्वतःच्या हाताने हार बनवून आणला होता. मी इथे आलो म्हणून बरं झालं, नाहीतर तुम्ही खाली पडला असता आणि तुम्हाला लागलं असतं तर. तुम्ही जास्त पळापळ नका करू, आराम पण करत जा ना. जा तुम्ही आता. ठीक आहे. तो हार अर्धवटच लागलाय, तुम्ही तो नंतर लावून घ्या. आणि 1 मिनिट. हं? जानकीला स्वतःच्या केसात गजरा न घालून दुसऱ्यांच्या केसात गजरा घालायला खूप आवडायचं. आता हे तुमच्याजवळच ठेवा. काय ग सीता? सीता काय ग, खूप आनंदात दिसतेस. इतक्या आनंदात तुला मी कधीच पाहिलं नव्हतं. काही नाही बाबा, टीव्हीवर एक कॉमेडी शो पाहत होते, त्यातलाच विनोद आठवून हसते. तुला असं आनंदात पाहून मलाही खूप आनंद झाला. अशीच माझी मुलगी गंगा पण आनंदात राहिली तर मला देखील खूप बरं वाटेल. माझ्यामुळे गंगाला काहीही त्रास होता कामा नये. माझ्यामुळे तिचा संसार मोडता कामा नये.